सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर आजचा आपण मकर संक्रांतीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर संक्रांत हा एक सांस्कृतिक महत्त्वाचा असा भाग आहे किंवा एक सण आहे. आणि हा सण म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला आपण संक्रांत म्हणतो. प्रत्येक महिन्याचे एक संक्रांत असते, पण मकर संक्रांत हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तर नारायण सुरुवात होते. तर मकर संक्रांतीसाठी आम्ही गेलो होतो आमच्या जवळच्याच मंदिरात ओवसा घेण्यासाठी, म्हणजे ओवसण्यासाठी. तर तुमच्या इकडे ओवसा घेण्याला काय म्हणतात नक्की सांगा. तर तिथे जाऊन अगोदर आम्ही दत्ताचं मंदिर होतं, तुळजाभवानीचं मंदिर होतं, तर तिथे ओवसण्यासाठी सर्व बायका आमच्या घराजवळच्या परिसरातल्या गोळा होतात. आम्ही सुद्धा तिथेच जातो. तर आम्ही तिथे गेलो, मंदिरात हळदी कुंकू वाहिलं. वंशासाठी जे आम्ही सामान नेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही संक्रांत घेऊन गेलो होतो, तर तिथे सुद्धा आम्ही ओवसलं आणि हळदी कुंकू वाहिलं आणि वंसा ठेवला, तिळगुळ ठेवले देवाला. प्रथम आम्ही दत्त मंदिरात ओवसलं, त्याच्यानंतर पुढे दुसरं मंदिर होतं तिथेही ओवसायला जायचं होतं. अगोदर आम्ही ह्याच मंदिरात ओवसून घेत होतो, सर्वांनी इथंच ओवसलं. तर संक्रांतीपासून सूर्य दक्षिणायातून उत्तरायात प्रवेश करतो, यासाठी दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि रात्रही बारीक व्हायला सुरुवात होते. पण ह्याच्या अगोदर उलट असतं की रात्र मोठी असते आणि दिवस हा छोटा असतो. तर शेती आणि पीक हा सुद्धा म्हणजे कसं असतं की ह्या दिवसाचा हा सण हिवाळ्यात शेवटचा मोठा सण असतो, तो म्हणजे पिकांची कापणी करण्यासाठी सुद्धा साजरा केला जातो. ह्या महिन्यामध्ये सर्व पिकं नवीन येतात आणि नवीन पिकाची भरभराटी होत असते आपल्या घरांमध्ये. आणि धार्मिक महत्त्व म्हटलं तर गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी नद्यांचे स्नान करणे ह्या महिन्यात खूप पवित्र मानलं जातं. तर बरेचसे ठिकाणी कुंभमेळासुद्धा ह्या महिन्यात लागलेले असतात, 12 वर्षातून वगैरे एकदा तर ह्या महिन्यात लागतात. तर इथे आमचं ओवसून झालं दत्त मंदिरात. तर इथं हे आमचं छोटीशी एक परी होती, ती कॅमेरामॅन होती. तर तिने आमचे खूप जास्त फोटो काढले होते आणि खूप क्यूट होती ती. तर पुढे आम्ही त्याच्यानंतर हे आहे तुळजाभवानीचं मंदिर, त्या मंदिरामध्ये आम्ही त्या देवीला अगोदर वंसून घेतलं. तर अगोदर आमच्याकडे अशी प्रथा आहे की अगोदर मंदिरात जाऊन देवाला वंसणे आणि त्याच्यानंतर आपल्याला वंसायचं असतं. तर तसंच आम्ही पण केलं. तर अगोदर आम्ही देवाला वंसलं, आमच्याकडे जे सर्व साहित्य होतं त्याने देवाला वंसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकमेकाला वंसणार होतो. तर ह्या वेळी मकर संक्रांत, तिळगुळ समारंभ आणि सुवासिनींना हलव्याचे दागिने ही घालण्याची खूप जास्त प्रथा आली आहे. तर हलव्याचे दागिने आजकाल सगळे घालतात. तर आपल्याकडे हा संक्रांत म्हणून सण साजरा करतात, तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून करतात, पंजाबमध्ये लोहाडी म्हणून करतात, आसाममध्ये भोंगाली बिहू म्हणून करतात, तर गुजरातमध्ये उत्तर नारायण पतंग उडवणे असं करतात. तर हे सर्व सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, परंतु केले जातात. त्याच्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि गुलाल आणि तीळ हे एका वाटीमध्ये मिक्स केलेले होते. ते तीळ आणि गुलालाने डोक्यामध्ये आपल्या भांगाच्या ठिकाणी ओवसाने आणि असं म्हणायचं असतं की सीताचा वंसा, रामाचा वंसा आणि जलम जोग वंसा. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने सेम म्हणलं आणि सेम ओवसलं. तर हे असं ओवसणं म्हणजे खूप भाग्य आणि चांगलं असतं. तर आम्ही पण ते तसंच 2 वेळा ओवसायचं असतं, तर ते तसं केलं. त्याच्यानंतर जे आपण नेलेला असतो साहित्य, त्याच्यामध्ये वाटाणा, हरभरा, वांग, बटाटा, खूप जास्त असतं की ज्वारीचं कणीस, वाटाण्याच्या शेंगा, गव्हाची लोंबी, शेंगा खायच्या, बरेचसेच गोष्टी ह्याच्यात समाविष्ट असतात. तर हे सगळं मिळून घेऊन जाणे आणि ते आपल्या खालून सुरुवात करणे, खाली आपल्या गुडघ्यांवरती, आपल्या हातांवरती, आपल्या डोक्यांवरती ठेवून पुन्हा ते आपल्या पदरात देणे आणि त्यावेळी सुद्धा तसंच म्हणणे की सीताचा वंसा, रामाचा वंसा आणि जलमजोग वंसा असं म्हणून हे सर्व साहित्य आपल्या पदरामध्ये द्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर आता हे साहित्य आपल्या पदरामध्ये देऊन झालं की असंच आपल्याला बायकांना वंसून घ्यायचं असतं सगळ्या. तर आम्ही सुद्धा ते तसंच सेम पद्धतीने करत होतो, जे पूर्वीपासून आलेलं आहे ही परंपरा, त्याच पद्धतीने आम्ही पण ओवसलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिळगुळ चारायचे असतात. तर तिळगुळसुद्धा इथे आम्ही चारून घेतलेले आहे. आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणायचं. तिळगुळ घ्या, गोड बोला हा संदेश लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण करत असतो. तर ह्याच सीझनमध्ये आपलं हे सर्व वंसून झालं
हे अशा पद्धतीचे विडे असतात, ते विडे घेण्याची सुद्धा एक परंपरा आहे. तर हे विडे घेण्यामुळे आपल्याला सुख, समृद्धी, धन, शांती हे सर्व लाभ होत असतो. तर हे अशा प्रकारचे विड्याचे पानं असतात, त्याच्यावरती हळकुंड, सुपारी, बदाम, इलायची, लवंग, हे सर्व पदार्थ, खोबरं 5-5 असतात आणि कुंकू हे सगळं ठेवून त्याच्यावर अशा पद्धतीने एका बाईला 5 ते 7 विडे घेण्याची प्रथा असते. तर हे प्रत्येक वेगळे वेळेनुसार ते वाढवले जात असतात विडे. तुमच्याकडे सुद्धा तशाच पद्धतीने विडे वाढवले जातात का, नक्की सांगा. तर खूप लहान मुलांना हार घालून त्यांच्या आयुष्यात गोडवा आणि आरोग्य यावे असे आशीर्वाद सुद्धा ह्यावेळी दिले जातात. म्हणजेच काय, तर बोरनान केलं जातं. हिवाळा संपण्याची सुरुवात सुद्धा ह्या सीझनमध्ये होत असते आणि निसर्गाची नवीनता या समृद्धीचे आगमन सुद्धा आत्ताच होत असतं. तर तीळ, लाडू, गूळ, पोळी, भाकरी व लोणी हे खूप जास्त ह्या सीझनमध्ये खाल्लं जातं. तर इथे अशा प्रकारचे हे 5 पानं मांडून त्या 5 पानांवरती सर्व 5-5 ठेवायचं असतं. हळकुंड, खोबरं, सुपारी, बदाम, इलायची हे अशा पद्धतीने मंदिरात सुद्धा विडे घेतले जातात. तर काही ठिकाणी मंदिरात घेतले जातात, तर काही ठिकाणी घरी घेतले जातात. प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी असते. तर मकर संक्रांतीत थंड हवामानात विड्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात उष्णता टिकून राहते. अनेक ठिकाणी विड्याचे पान हे मंगल कार्यामध्ये, धार्मिक विधीमध्ये सुद्धा वापरले जाते, त्यामुळे ते शुभ असते. संक्रांतीच्या पूजेसाठी हे विड्याचं पान खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा हळदी कुंकू केलं जातं तेव्हा सुद्धा हे विड्याचं पान, त्याच्यासोबत तीळ, गूळ किंवा तिळाचे लाडू, हळदी कुंकू हे सर्व दिलं जातं. तर संक्रांत हे